शेतकरी मित्रांनो, तुम्हाला पण तुमच्या प्लॉटमध्ये असं जाणून आलं असेल की आता आपल्या अद्रकीचं पीक आपल्याला खायला मागताय, अन्नद्रव्याची कमतरता भासून येते पिकांमध्ये। तर मित्रांनो, बरेच शेतकऱ्यांनी आता खताचा पण डोस केला असेल, पावसामुळे पाऊस येणार आहे त्या कारणाने। पण आपल्याला आता पूर्ण ते अन्नद्रव्य जे पण टाकलेले आपण ते अपटेक करण्यासाठी एक काम करायचंय। तर ते म्हणजे मित्रांनो, आपल्याला इथं पीएसबी आणि केएसबी चे जीवाणू बॅक्टेरिया आपल्याला इथं सोडायचे। तर ते का बरं सोडायचे मित्रांनो, काय होतं, आपण इथं खतं टाकून दिल्यानंतर आपण त्याच्याकडे बघत नाही, पूर्णपणे अपटेक करतं की नाही झाड ते पण आपल्याला माहिती नसतं। त्यामुळे आपण पीएसबी आणि केएसबी चे जीवाणू सोडणं खूप गरजेचं आहे। इथं पीएसबी आणि केएसबी जीवाणू काम असं करणार आहे, जे पण आपण फॉस्फरस आणि पोटॅश सोडलेले टाकलेलं आहे खत, त्याला अवेलेबल फॉर्म मध्ये आणून देण्याचं काम करणार आहे ते। आणि जेव्हा ते अवेलेबल फॉर्म मध्ये आलं तर पीक त्याला लगेच अपटेक करणार आहे ते अन्नद्रव्य। आणि जोपर्यंत अन्नद्रव्य अवेलेबल फॉर्म मध्ये येत नाही तोपर्यंत पीक अपटेकच करणार नाही त्याला। तर अशा प्रकारे ते काम करत असतं। त्यामुळं आपण जर पीएसबी आणि केएसबी जीवाणू जर सोडले इथं, तर ते 100% फायदेशीर ठरणार आहे अद्रकीसाठी। आणि लवकरात लवकर अपटेक झाल्या कारणाने अद्रकीची वाढ पण फास्ट होईल, सगळी ग्रोथ होईल, पूर्णवरती निरोगी दिसणार आहे अद्रक। तर हे असे कारण दिसून येत असतात। नंतर माहिती आवडली असेल तर आमची शेती पेजला फॉलो करून घ्या, आणि पुढचा व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर बनवायचा ते पण मला कमेंटमध्ये सांगा।